नमस्कार, पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण इडली रव्याचा वापर करून अण्णा इडली रेस्टॉरंटसारखी पांढरी शुभ्र हलकी फुलकी मऊ लुसलुशीत इडली बनवणार आहोत। तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता, इडली अगदी पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत व हलकी फुलकी बनवून तयार झालेली आहे। तर अशी इडली कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत आणि स्पंजी इडली बनवणार आहोत। अगदी साध्या सोप्या पद्धतीने पांढरी शुभ्र आणि मऊ लुसलुशीत इडली बनवण्यासाठी इडलीचे पीठ कसे तयार करायचे ते आधी आपण पाहू। इथे मी एका भांड्यामध्ये 3.5 वाटी इडली रवा घेतलेला आहे व इडली रव्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचे आहे। 2 पाण्याने आपल्याला इडली रवा धुवून घ्यायचा आहे। इडली रवा आपल्याला जास्त चोळून घ्यायचा नाही व नंतर आपल्याला इडली रव्यामध्ये पाणी ओतायचे आहे व 4 ते 5 तासासाठी आपल्याला इडली रवा भिजत ठेवायचा आहे। व नंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये 1 वाटी उडीद डाळ घ्यायची आहे व त्याच्यामध्ये 1 चमचाभर मेथी दाणे घालायचे आहेत। मेथी दाणे आणि उडीद डाळ 3 ते 4 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। उडीद डाळ धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ओतून आपल्याला पातेल्यावरती झाकण ठेवायचे आहे आणि उडीद डाळ ही आपल्याला 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायची आहे। दोन्ही पातेल्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे व 4 ते 5 तासासाठी आपल्याला उडीद डाळ आणि इडली रवा भिजत ठेवायचा आहे। व 4 ते 5 तासानंतर दोन्ही पातेल्यावरचे झाकण काढायचे। इथे आपली उडीद डाळ आणि इडली रवा छान असा भिजलेला आहे। नंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये 1.5 वाटी पोहे घ्यायचे आहेत। आपण जे नेहमी नाश्त्यासाठी वापरतो तेच जाडसर पोहे आपल्याला इथे घ्यायचे आहेत। पोहे आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत व त्याच्यामध्ये पाणी ओतून आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचे आहे। पोहे भिजेपर्यंत आपल्याला उडीद डाळ बारीक करून घ्यायची आहे। इथे मी एका ग्लासमध्ये उडीद डाळ आणि इडली रव्यामधील पाणी काढून घेतलेले आहे। हेच पाणी आपल्याला उडीद डाळ बारीक करण्यासाठी वापरायचे आहे। उडीद डाळ आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायची आहे व नंतर एका कुकरमध्ये भिजवलेला इडली रवा ओतायचा आहे व त्याच्यामध्ये आपल्याला बारीक केलेली उडीद डाळ ओतायची आहे आणि नंतर आपल्याला पोहेही बारीक करून घ्यायचे आहेत। 5 मिनिटांमध्ये पोहे छान असे भिजले जातात। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे घालून आपल्याला तेही बारीक वाटून घ्यायचे आहे व तेही कुकरमध्ये आपल्याला ओतायचे आहे व नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी ओतून आपल्याला तेही मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे। त्यामुळे मिक्सरच्या भांड्याला लागलेले उडीद डाळ व पोह्याचे वाटण निघते व ते पाणी आपल्याला कुकरमध्ये ओतायचे आहे आणि सर्व साहित्य आपल्याला हाताने एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। एकत्र मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी हे इडलीचे पीठ फेटून घ्यायचे आहे। इडलीचे पीठ फेटल्यामुळे त्याच्यामध्ये चांगले बबल्स निर्माण होतात व त्याच्यामुळे आपल्या इडलीच्या पिठाला छान जाळी देखील पडते व इडलीचे पीठ फुगण्यास मदत होते। नंतर आपल्याला कुकरचे झाकण लावायचे आहे आणि आपल्याला इडलीचे पीठ 8 ते 10 तासासाठी फर्मेंट करायला ठेवायचे आहे। सध्या उन्हाळा असल्यामुळे 8 ते 10 तासामध्ये पीठ छान असे फर्मेंट होते किंवा रात्रभर देखील तुम्ही इडलीचे पीठ फर्मेंट करायला ठेवू शकता। तर मी इथे 10 तासासाठी इडलीचे पीठ फर्मेंट करायला ठेवलेले होते। 10 तासानंतर आपल्याला कुकरचे झाकण काढायचे आहे। तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता, इडलीचे पीठ छान असे फर्मेंट झालेले आहे, ते फुगून डबल झालेले आहे व पिठाला छान जाळी देखील आलेली आहे व नंतर आपल्याला एका चमच्याच्या साहाय्याने पीठ एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे व जेवढ्या पिठाची आपल्याला इडली बनवायची आहे तेवढे पीठ आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचे आहे व नंतर आपल्याला इडलीच्या पिठामध्ये 1 चमचाभर मीठ घालायचे आहे व मीठ आपल्याला पिठामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर आपल्याला इडलीचे पात्र घ्यायचे आहे व त्या इडलीच्या पात्राला आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे। इडली पात्राच्या सर्व साच्यामध्ये आपल्याला थोडे थोडे तेल घालायचे आहे व ते हाताने सर्व ठिकाणी पसरवून घ्यायचे आहे व दोन्ही इडली पात्रांना आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे व नंतर इडलीच्या पिठामध्ये आपल्याला पाव चमच्यापेक्षा कमी इनो घालायचा आहे व त्याच्यामध्ये अर्धा चमचा पाणी ओतायचे आणि आपल्याला इनो पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व लगेच आपल्याला इडली पात्रामध्ये ओतायचे आहे। दोन्ही इडली पात्रामध्ये आपल्याला पीठ ओतून घ्यायचे आहे। इडलीच्या कढईमध्ये मी अगोदरच पाणी उकळायला ठेवलेले होते। पाण्याला उकळी आली की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला इडली पात्र ठेवायचे आहेत व त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला इडली 10 ते 12 मिनिटांसाठी वाफवून घ्यायची आहे व आपल्याला इडली जास्तही वेळ वाफवून घ्यायची नाही। 10 ते 12 मिनिटांमध्येच आपल्याला गॅस बंद करायचा आहे व आपण इडलीला जास्त वेळासाठी वाफ दिली तर इडली मऊ बनत नाही। यासाठी आपल्याला फक्त 10 ते 12 मिनिटाच्या आतमध्ये गॅस बंद करायचा आहे।
म्हणजे आपली इडली अगदी मऊ लुसलुशीत बनून तयार होते. 10 ते 12 मिनिटांनी आपल्याला नंतर गॅस बंद करायचा आहे व आपल्याला इडली पात्रे हलके थंड करायला ठेवायचे आहे. ते जास्तही थंड करायचे नाही. जर इडली पूर्णपणे थंड झाली तर ती इडली पात्रामधून व्यवस्थित निघत नाही व यासाठी आपल्याला इडली थोडी गरम असतानाच ती इडली पात्रामधून काढून घ्यायची आहे व चमच्याच्या सहाय्याने आपल्याला एक एक इडली काढायची आहे व ती एका ताटामध्ये काढून ठेवायची आहे. तर तुम्ही ती व्हिडिओमध्ये पाहू शकता. इडली छान अशी निघत आहे व इडलीला दोन्ही साईडने छान असे टेक्स्चर देखील आलेले आहे व इडली अगदी हलकी फुलकी आणि मऊ लुसलुशीत झालेली आहे. एक इडली आपण तोडून पाहू व इडली अगदी स्पंजी बनून तयार झालेली आहे व अगदी अण्णा इडली रेस्टॉरंटमध्ये असते त्याच पद्धतीने इथे आपली मऊ लुसलुशीत अशी इडली बनून तयार झालेली आहे. इडलीसोबत जी चटणी ठेवलेली आहे त्या चटणीची रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.